तर हे काही स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा व्लॉगमध्ये. आज काम होतं घरी तर घरीच राहिलो, मशीनवर नाही गेलो, मशीनला काम होतं. दुपारी जो आपण लय झालं मशीनवर काम असं होतं का आज कांद्याच्या गोण्या भरल्यात आपल्या 12 आणि आत्ता तिथून आलो आणि आपलं पाणी भरायचं होतं पाईप चोड तिकडं वायर जोड राहिला आहे. आणि विषय आज झाला आपल्या गाडीचा, त्या दिवशी आपण सर्व्हिस केली बरं का. आणि टायर आहे ना एका साईडला झालं भाई, मधोमध नाही टायर मागचं, एका साईडला गेलं ह्या साईडला. ते विषय असं वर आली इथून चिखल डायरेक्ट इंडिकेटर उडत आणि गाडी पण एका साईडला वाढली. तर हे टायर आपण मध्ये आज फिक्स करून आणू त्या बाईकून जाऊन. तर हे विषय झाला आहे आपल्या गाडीचा. तर थोड्या वेळाने जाऊ भोऱ्या पाणीवर आला शावगावमध्ये, भोऱ्या दिसा नसतो मोटर झाली आपली चालू. तर तुम्ही आजचा ब्लॉग फक्त कंटिन्यू करा, तुम्हाला सगळं दाखवतो व्यवस्थित. बरं भेटून चालन ना. तर भाई मी भोऱ्याला घ्यायला आलो, भोऱ्याने कुटाणा करून आला भैया. स्कूटी लेके जादा मत इतर आहे कर. मी नव्हतं ड्रायव्हर तोच होता. ड्रायव्हर मी स्कूटीला आणि भीतीला खा लागलाय. असं नाही कोणी धडकलं का पाड अंदाज आहे ना गाडीचा. घासलाय. अंदाज आहे ना यावा. ड्रायव्हर म्हणे काही आणि काय तर ड्रायव्हर आहे काय नाही चालतं सटकला. याला म्हणलं चुना लावा. आता पण 4 जण म्हणले नाही चुने येतो काय म्हणतोय ह्यो काय म्हणतोय या सीट लाव. लोकांनी ठेवून अरे काय लाव सांगा हळदीने आग होती, चुनीने आग होती पण चुने लवकर नीट होत. त्याने तुला कसं सुना लावला याच ऐकावं लागेल. जसा तिनं चुना लावला तसा चुना लावतो आला. जाऊ दे आग होऊ द्या मग राहू द्या असं. बरं चल ना भाऊ, चल टोपी कोण घातलीस? पैसे जास्त काम चालू या व्यारा नाही तर इन्व्हॉल्व. तर भाई हॉस्पिटलमध्ये आलतो, म्हणजे जखम साफ केली, आता गोळ्या बिळ्या मलम बिलम घातला. पहिला जाऊन गॅरेजला गाडीचं काम करून गेलं. तर भाई आलतो गॅरेजला आणि इकडं पहा मॉडिफाय स्प्लेंडर आहे बरोबर. एकीला डायरेक्ट आराम पाहिजे, सायलेन्सर आहे पलीकडचं. बरोबर जाऊ मार्सेल. वॉटरप्रूफ नाही काय ते. तर भाई आम्ही गेलो आता गॅरेजला, भाईला दाखवलंय भाई म्हणतोय मागं काहीतरी बेंड झालं या गाडीचं, खालची कैची म्हण काही म्हण काहीतरी बेंड झालं. इकडून नाश कसं काय झाली असली गाडी कुठं? ते नाही काय पॅन पॉकेटची तिथे अरे पांढरा कलर गेलाय तो. बघू आता उद्या काहीतरी करू, बेंड काढून आणू तिचा. काय विषय काय नाही, गाडी पण एका साईडला अशी उडू राहिली नॉर्मल न कळत वडी ती, म्हणजे कळून सुद्धा येत नाही पण ते मला कळत आहे कारण मी रोज चालू. तर भाई लिंबाचं झाड आहे, कडू लिंबाचं झाड आणि पिपळ उगवलंय का भानगडी. ए वडील आहे मेरा बाई. लिंबाच्या झाडात पिपळ यायचा कुठं आले नाही तू वडुल्यात आलाय वडुल्यात. इथे अँटिक या बाई अँटिक दिसतंय हा घोर आहेत बा तिने पण. एक बेवफा के जखमों पर लालच म्हणलं अरे ते लालच आहे. पिरियड एक का तर काहीच मी आला आता घरी आणि कोणतरी पहिल्यांदा आपलं लिंबू मिरची डाव करून राहिलो. आधी मला लागलं, पोळलं, नीट झालं. आता गाडीचा चिमटा बेण झाला होई. कोणतरी डाव करून राहिला आपल्यावर, कळा ना ते कोण करून राहिले. तरी आता भाई काहीतरी करावं लागेल. ते बेण झालं, चिमटा पेटर तर म्हणून राहिला आता काय माहिती.
प्रॉब्लेम काहीच नाही तुम्हाला सांगतो. टायर थोडं एका साईडला वाटतं, एका साईडला म्हणजे एक इतका 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 फरक वाटतो असं इतका. टायर एका साईडला वाटतं फक्त, आणि न कळत गाडी एका साईडला उडीते न कळत. म्हणजे एखादा नवीन जर बसेल ना तिच्यावर, आता मी तर रोज चालू ते जर दुसऱ्याच्या हातात दिलं नाही एखाद्या मित्राच्या हातात, त्याला तर कळत नाही उडीते म्हणून एका साईडला. आता मी रोज चालली त्याच्या फक्त मला कळत असा विषय. बघू जर पुढं प्रॉब्लेम यायला लागले, टायर बिअर चाटायला लागले एखाद्या साईडनं, तर बेंड काढू. नसलं तर मग काय विषय नाही. ते ना फक्त टायर नाही चाटलं पाहिजे एका साईडनं, नाही तर एका साईडची सारी निघते टायरची. तर तसा प्रॉब्लेम आला तरच आपण तिचं बेंड काढणार, नाही तर. आणि आपण पुढं चालू ना, जर आपली जेव्हा आपले 5,000 सबस्क्रायबर होते ना मी, तर आत्ता व्हिडिओमध्ये कशा 2 स्प्लेंडर मॉडिफाय होते, तशी स्प्लेंडर मॉडिफाय करत बी आपण. फक्त आपले 5,000 सबस्क्रायबर झाले पाहिजे, लगेच गाडी मॉडिफाय करून टाकू आपली स्प्लेंडर. तर भाई मी आत्ता कोंबड्या दिल्यात मोकळं सोडून. कोंबड्या इतक्यात दलिंदर आहेत, माय घाल्या सगळ्या त्याचं सोडून आहे ना, उकांड्यात आहे घालतात. उकांड्यात असं काय मला कळा नाही, आईचा गोंड असं सगळीकडे दिलं पांगून. पहा रोडावर इकडे तिकडे, इकडे पण रस्त्यावर गेला. यांना कापून खावं काय, यांच्या आईचा गो, यांच्या सप्ताह बसला नाही तर सगळ्या कापून टाकल्या असते. तर गाईज मी आलतो वावरात भाई, आपल्या सरकीकडे चक्कर मारायली बा, सरकीकडे झाली. आज जर पाऊस असतो ती सरकी लय मोठी झाली असते. म्हणजे झाड असं आहे ना, असं झाड असतं जर पाऊस असतो. आत्तापर्यंत खतबीत पेरून ओके विषय झाला असता. पावसाने लय बेकार धोका दिला भाई. तिथं जाऊ दे, इकडे पाहते इकडे हिचा तर बड्डेच झाला आहे. हिला जर पाऊस नाही आला ना अजून 2-3 दिवस, मग लय पांचाटपणा. बरं जर पाऊस असतं ते ऊस किती असतं. ऊस पहा फक्त, ऊसाचा पण विषय झाला आहे ऊसाचा डायरेक्ट. इकडं तर नाही, वरून तर असा पिवळा पाडा डायरेक्ट, कारण त्याला त्याला पाणीच नाही राहिलं भाई. आता जून जुलै महिना आहे तरी पावसाचा पत्ता नाही, पाणी तर कुठं नाही. आपल्या घरची जी मोटर आहे का, तिला फक्त निघालं सांगितलं तर 1 टिपाडवर पाणी फक्त. आत्तापर्यंत जर पाऊस असता तर लय भारी काम झालं असतं. फक्त पावसाने धोका दिला आहे. आबाळ येत आहे बरं काय, पाऊस येत नाही. आबाळ फक्त नादी लावी ते. आज माझ्या भावाने ते गेले मडीला भाई, तिकडं आपण तर पाहिलं आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही, पाऊस झाला. पण आज गेले, आज सुद्धा पाऊस झाला आहे. तीच गाव इकडे तिकडे इतका पाऊस आहे ना, फक्त आपल्या तिकडे पाऊस नाही. तिकडं आहे पाऊस, आपल्या तिकडे पाऊस नाही. कारण आपल्या तिकडे लोक पाप येत आहे काळ्या म्हणायचे, त्याच्यामुळे आपल्या तिकडे पाऊस नाही. तर असा विषय आहे भाई. पाऊस काही येत नाही, पाऊस फक्त नादी लावित आहे. आपली गाडी इथं लावली भाई, मग त्या गाडी पाहिली मग मोठा वापर आला. बघू गाडीचं पण काम करून घेऊ. ते त्याचं काय बेंड झालं ते सरळ करून आणू. पण वाईट वाटतं भाई, आपण एवढं असं जपतो गाडीला आणि ते असं झालं का लगेच तरी वाटतं मला काय असं कधी कधी मनात वाटतं इकून टाकावं हिला. आता कधी वाटतं नको, हिला नाही काहीच भाई, हिला आता ठेवायचं आपल्याकडं. ही काही विकायचं नाही. मला दुपारी असं वाटत होतं इकून टाकावं. आता 3 वर्ष झाली गाडी आपल्याकडे, आता इकून टाकावं आणि एखादी दुसरी घ्यावं. पण नको भाई, माझ्या गाडीत लय जीव लावलं आहे या गाडीला मनापासून. त्याच्यामुळे ही काही विकायची नाही. दुसरी घेऊ लय झालं, पण येईल नाही काही झालं. मला मॉडिफाय करू जाऊ. 5,000 सबस्क्रायबर होते ना, आता आपले 500 जेव्हा 5,000 होते ना त्यावेळेला मॉडिफाय करतो. आणि अशा रीतीने हा ब्लॉग पण इथं एंड करून टाकू भाई. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटा एखाद्या नवीन अशा ब्लॉगमध्ये.